Good morning, students. Welcome to DLB Learning Point. Let's start journey with me. आज आपण स्टीफन हॉकिंग हे पाठ बघणार आहोत. या पाठाचा मराठी सारांश बघणार आहोत. स्टीफन हॉकिंग हे एक प्रसिद्ध ब्रिटिश भौतिक विज्ञानी होते. त्यांनी ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातून भौतिकमध्ये औपचारिक शिक्षा प्राप्त केले आणि कॅम्ब्रिज विश्वविद्यालयातून सामान्य सापेक्षता आणि ब्रह्मांड विज्ञानमधून एक डॉक्टरेट हासिल केले. वयाच्या 21व्या वर्षी त्याला लू गेहरिंग आजाराचं निदान झालं, ज्यामुळे त्याला हळूहळू अर्धांगवायू म्हणजेच लकवा झाला. या लकव्यामुळे अर्धांगवायूमुळे त्यांची बोलण्याची क्षमता हकली होती, म्हणजे खाली झाली होती, कमी गेली होती. गती निर्माण करणारे गॅजेट वापरून ते संवाद साधू शकले. त्याने त्याचे स्विच स्वतःच्या हाताने चालवले. जेव्हा त्याने त्याच्या गालाच्या स्नायूंचा वापर करण्यास सुरुवात केली, त्या ब्लॅक होल्स विकिरण उत्सर्जित करतात. पहिले भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी भविष्यवाणी केले. ते जवळजवळ 30 वर्षे कॅम्ब्रिज विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते. त्यांनी विज्ञानाच्या विविध पैलूंवर अनेक पुस्तके प्रकाशित केली. हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1945 रोजी ऑक्सफर्ड येथे झाला. त्याचे पालक इसाबेल आणि फ्रँक हॉकिंग होते. त्याला 3 भावंडे होती, रॉबर्ट, लुसी आणि तिमोथी. नंतर हे कुटुंब सेंट एल्बन्स, हार्टफायरशायर येथे गेले. हॉकिंगने सेंट एल्बन्स शाळेत शिक्षण घेतले. त्यांनी सुरुवातीला अभ्यासात खूप संघर्ष केला, परंतु हळूहळू त्यांचे शिक्षक डिक्रॅन यांच्या मदतीने आणि प्रोत्साहनाने त्यांनी गणित आणि विज्ञानात उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याने स्पेअर इलेक्ट्रॉनिक पार्ट्सचे मॉडेल फ्लेन आणि अगदी संगणकाचे मॉडेल विमाने बनवली. शालेय शिक्षणानंतर हॉकिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. गणिताची पदवी मिळवणे हे त्यांचे ध्येय होते. महाविद्यालयाने त्यांना असा कोणताही अभ्यासक्रम न दिल्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्राचा पर्याय निवडला. शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी उत्कृष्ट कामगिरी सुद्धा केली. त्यांनी विविध अतिरिक्त अभ्यासक्रमांमध्येही भाग घेतला. ते युनिव्हर्सिटी कॉलेज बोट क्लबचे सदस्यही होते. तथापि त्यांना अभ्यासाची सर्वात प्रशंसनीय सवय नव्हती. म्हणूनच त्याला त्याची अंतिम परीक्षा खूप कठीण वाटली. त्याचा निकाल दर्शवितो की तो प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या पदवीदरम्यान उभा होता. म्हणूनच त्यांचा निकाल निश्चित करण्यासाठी त्यांनी मौखिक परीक्षा उपस्थित राहावे लागले. परीक्षकांनी त्याला एक अत्यंत हुशार तरुण मानले आणि त्याने ठरवले की तो प्रथम श्रेणीच्या पदवीस प्राप्त आहे. त्यामुळे त्याला सामान्य सापेक्षता आणि विश्वविज्ञानामध्ये डॉक्टरेट मिळवण्यासाठी केम्ब्रिज विद्यापीठात सामील होण्यास मदत झाली. याच सुमारास त्याला लू गेहरिंग आजाराचे निदान झाले. डॉक्टरांचा असा विश्वास होता की त्याच्याकडे आणखी 2 वर्षे जगू शकेल इतका आहे, ज्यामुळे त्या विषादाच्या अवस्थेतून जावे लागले. त्यात आजार पूर्वीच्या अंदाजापेक्षा अधिक हळूहळू वाढत गेला, म्हणून त्याने अभ्यास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. रोगामुळे होणाऱ्या आरोग्याशी संबंधित अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवनशैलीत अनेक बदल करावे लागले. 1973 साली ते कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या अध्यापन टीचिंगच्या स्टाफमध्ये सामील झाले. प्रत्येक जानेवारी वर्षानुसार त्याच्या उपलब्धीची सूची वाढत गेली. त्यांच्या करिअरात अभ्यासाच्या विविध क्षेत्रात 12 मानद पदव्या प्राप्त केल्या. फिजिक्स
क्षेत्रात अनेक सन्मान प्राप्त केले. त्यात प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमचा समावेशसुद्धा आहे. तसेच अमेरिकेतील सर्वोच्च नागरिक पुरस्कार बेस्ट सेलिंग पुस्तकचे लेखक पण होते ते. जसं अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम आणि द युनिवर्स इन अ नटसेल ह्या 2 पुस्तकांचे ते लेखक होते. स्टीफन हॉकिंग 50हून अधिक काळ आपल्या आजारासह जगले. 14 मार्च 2018 साली रोजी वयाच्या 76व्या वर्षी त्यांचे कॅम्ब्रिजमध्ये निधन झाले. धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, कमेंट करा.